श्री स्वामी समर्थ। उद्या आहे 8 मे गुरुवार मोहिनी एकादशी। तर मोहिनी एकादशीचं व्रत जे आहे ते किती लाभदायी आहे, त्या दिवशी अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला कशी पूजा करायची, व्रत कसं करायचं आणि या दिवशी कुठले साधे उपाय आपल्याला करता येतील, ही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे। तर बघा, गुरुवारी 8 मेला आहे मोहिनी एकादशी। या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे आपल्याला खूप चांगलं फळ आपल्या आयुष्यामध्ये मिळत असतं। तर या दिवशी संध्याकाळी काही महत्त्वाचे उपाय करायचे असतात, मी तुम्हाला पुढे सांगतेच। आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्षातून 24 एकादशी येतात, म्हणजे एका महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात। प्रत्येक एकादशीचं काहीतरी स्वतःचं असं महत्त्व असतं। तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर एकादशी तिथीला तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करू शकता आणि यासोबतच श्री बाळकृष्णाचीही सेवा करू शकता। तर आता येणारी जी एकादशी आहे, उद्याची मोहिनी एकादशीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। जो व्यक्ती मोहिनी एकादशीचे व्रत करत असेल तर त्याने आदल्या दिवशीच आपल्याला या व्रताचे पालन करायला सुरुवात करायची आहे। म्हणजे आज संध्याकाळी तुम्हाला मांसाहार वगैरे टाळायचा आहे। त्यानंतर आपल्याला शाकाहारी आणि सात्विक जेवण जे आहे तर ते ग्रहण करायचं आहे आणि त्यानंतर उद्या एकादशीच्या दिवशी दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो। एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हा उपवास आहे तर तो सोडायचा असतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एकादशीचे व्रत करत असाल तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, देवांची आंघोळ घालायची आहे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे। तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यांच्यावर अभिषेक म्हणजे पंचामृताने त्यांचा मान सन्मान करून त्यांची पूजा करायची आहे। धूप दीप ओवाळायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि प्रसाद म्हणून तुम्ही साखरेचा नैवेद्य किंवा शिरा सुद्धा तुम्ही करू शकता। आता उद्या एकादशीला आपण कुठले उपाय करू शकतो की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी संकट चाललेली आहेत तर ती दूर होऊ शकतात। तर सगळ्यात पहिले मोहिनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला आपल्याला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। बघा, तुळशी जी आहे तर ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। तर त्यामुळे तुळशीजवळ दिवा लावल्यामुळे कुटुंबामध्ये आरोग्याच्या समस्या येत नाहीत। काही मोठ्या छोट्या आरोग्याच्या समस्या चाललेल्या असतील तर त्या दूर होण्यासाठी मदत होते आणि दररोज तुळशीजवळ दिवा लावलाच गेला पाहिजे। त्यात अशा शुभ दिवशी तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचाच आहे। यानंतर पुढची गोष्ट, केळीचे झाड। घरामध्ये पती पत्नीमध्ये, घरातील लोकांमध्ये सतत भांडणे होत असतील तर मोहिनी एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे। म्हणजे झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करून, धूप दीप ओवाळून, फूल अर्पण करून पाणी अर्पण करायचं आहे, प्रदक्षिणा घालायची आहे आणि पाण्यामध्ये तुम्हाला थोडं दूध टाकून अर्पण करायचं आहे। एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडामध्ये सुद्धा भगवान विष्णूंचा वास असतो। तर त्यामुळे असं केल्यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही वादविवाद, कटकटी, भांडणं होत असतील छोट्या मोठ्या कारणांवरून तर ते दूर होण्यासाठी मदत होईल। यासोबतच एकादशीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची सुद्धा सेवा करायची असते, कारण पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पितरांचा आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णूंचा वास असतो। तर त्यामुळे तुम्ही सकाळी सुद्धा करू शकता। तसं काही नाही, सकाळी की संध्याकाळी, सकाळी तुम्हाला उठून पिंपळाच्या झाडाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करून धूप दीप ओवाळायचा आहे आणि जल अर्पण करायचं आहे। यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंची आपल्यावर कृपा होते आणि पितरसुद्धा संतुष्ट होत असतात। आणि प्रत्येक एकादशीचं काहीतरी व्रत कथा असते, तर ती कथा आपल्याला ऐकायची आहे। त्या दिवसाची जी कथा असते तर ती ऐकल्यामुळे आपल्या सगळ्यात जास्त लाभ होत असतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण व्रत करणार असाल तर ती चांगलीच गोष्ट आहे, पण जर आपण व्रत करत नाहीये आणि व्रत करत असू तरीसुद्धा काही नियमांचं पालन करायचं आहे। जसं की काही गोष्टी कटाक्षाने टाळल्याच गेल्या पाहिजेत। मांसाहार वगैरे तर करायचंच नाहीये। नंतर कोणाशी खोटं बोलणं, फसवणूक करणं, शिवीगाळ करणं या गोष्टी कटाक्षाने टाळल्या गेल्या पाहिजेत। शुभ दिवशी जर आपण शुभ करतो तर त्याचे शुभ फळ मिळतात, काही चुका करत असतो तर त्याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावेच लागतात आणि मग आपल्याला म्हणायची वेळ येते की मी एवढं सगळं करते तरी पण माझ्या बाबतीत असं का होतं। तर अशा शुभ दिवशी जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या आपल्या हातून तर खरंच त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात।
तर बघा, उद्याची मोहिनी एकादशीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. अगदी साध्या भोळ्या मनाने तुम्ही हे व्रत करा. सांगितलेल्या गोष्टी करा की जेणेकरून आपल्याला त्या दिवशीचे संपूर्ण फळ मिळेल. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.